99 जयंती झाली, त्याच्यावर मी आता भाष्य करणार नाही, कारण ताकबीड सरांनी वक्तव्य केलेलं आहे. पण एक नक्की सांगितलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला स्वार्थापुरतं, पायापुरतं, स्वतःपुरतं, स्वतःच्या कुटुंबापुरतं विचार करून भागणार नाही. आमच्या पिढ्या जर जगवायच्या असतील, आमचा धर्म जर वाढवायचा असेल, आमचा विचार जर टिकवायचा असेल, तर आम्हाला गुणवान पिढी ही निर्माण झाली पाहिजे आणि संस्कारी पिढी ही निर्माण झाली पाहिजे. आणि मग गुणवत्ता मोठी आहे, मोठ्या पदावर बसला आणि त्याला संस्कार नसेल तर त्याचं मोठेपण आमच्यासाठी कामाचं नाही. मित्र, सेवा संघटनेने एकीकडे गुणवंताचे सत्कार करताना आज करत नाही, आपण हा सत्कार 1999 पासून करत आलो. महाराष्ट्रामध्ये हजारो विद्यार्थ्यांचा गुणवंताचा सत्कार शिवाच्या व्यासपीठावरून झाला. काय मिळालं? शाबासकीची थाप आमच्या गुणवान लेकरांना मिळाली पाहिजे, ही त्या पाठीमागची भावना आहे. त्याच्यातून त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्या प्रेरणेतून त्यांनी धाडसानं पुढची पावलं टाकली पाहिजे आणि यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलं पाहिजे, ही त्या पाठीमागची मूळ भावना आहे. आणि या भावनेने गुणवंताचा सत्कार करताना फक्त गुणवंताचे सत्कार करून शिवा संघटना थांबली नाही, मूळ धर्माचा विचार आणि संस्कार सांगून शिवा संघटना थांबली नाही. शिवा संघटना काम करताना चहूबाजूनी, चहूअंगाने विचार केला आणि चहूअंगाने विचार केला म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांनाही मला या ठिकाणी आठवण द्यायची आहे. आज कोणी 10वीला गुणवान आहे, कोणी 12वीला गुणवान झालंय, कोणी जेई परीक्षेमध्ये किंवा कोणी नीटच्या परीक्षेत असेल, कोणी स्कॉलरशिपच्या परीक्षेत असेल किंवा आणि कोणी कोणा पदावर गेला असेल. हे सगळं होत असताना तुमच्यासाठी भविष्याची विकासाची दारं ही शिवा संघटनेने उघडे करून दिलेली आहेत. नाहीतर एक काळ होता, आम्ही गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार करायचो, जेवढे गुणवंत विद्यार्थी आमचे यायचे 12वी पास झाले की त्याची मजल कुठपर्यंत BEd करायचे आणि मास्टर व्हायचे. मला आठवतंय, शिवसेना भाजपचं सरकार होतं 1995 ते 99 आणि त्या काळामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आम्ही ठिकठिकाणी करत असताना नायगावच्या बोमनाळे मिलमध्ये सत्कार चालू होता आणि तिथे मी जाणीवपूर्वक सांगितलं होतं की आमच्या समाजा एवढे शिक्षक महाराष्ट्रात दुसऱ्या समाजाचे नाही. BEd होऊन शिक्षक होणाऱ्यांची संख्या ही आमच्या समाजाची सगळ्यात जास्त आहे. परंतु मी धोका 1999 सांगितला होता, सरकार जाण्याच्या 1 वर्ष अगोदर. आणि DEd करताना पोराला DEd करण्यासाठी त्याचा बाप 2 एकर विकायचा आणि 2 एकर विकून DEd झालं, पोरग मास्टर होणार म्हणून पोरीचा बाप 2 एकर विकून लग्न करायचं. दोन्ही कुटुंब बरबाद व्हायचे, कारण पुढे नोकरी नसायची. सुधीर जोशी शिक्षण मंत्री होते, मी त्या यंत्रणेमध्ये असल्यामुळे मला सगळी माहिती होती. आणि सुधीर जोशी आपले हे असताना, शिक्षण मंत्री असताना, शिक्षणाच्या विषयावर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती आणि त्या समितीने अहवाल दिला होता, सुधीर जोशीच्या समितीने, की